कंपन्या दिलेल्या आहे कंपॅरिझनला, कंपनी आणि कंपनी बी. याच्यात काय सांगितलंय, दोघं कंपन्यांचे जे शेअर्स आहे त्यांची फेस व्हॅल्यू सेम आहे. कंपनी ए ला डिव्हिडंड मिळालाय 16%, याची मार्केट व्हॅल्यू आहे 80%. बी ला डिव्हिडंड मिळालाय 20% आणि बीच्या शेअर्सची मार्केट व्हॅल्यू आहे 120 रुपये. तर आपल्याला विचारलंय दोघांपैकी कोणती इन्व्हेस्टमेंट जास्त प्रॉफिटेबल आहे. म्हणजे कंपनी ए जास्त प्रॉफिट देईल का कंपनी बी, ते आपल्याला फाइंड करायचं आहे. सगळ्यात पहिले आपण काय काढू, रेट ऑफ रिटर्न. रेट ऑफ रिटर्न वरूनच आपण कंपेअर करू की दोघांमध्ये ज्या कंपनीचा जास्त रेट ऑफ रिटर्न राहील, जी इन्व्हेस्टमेंटवर जास्त प्रॉफिट देईल, तीच कंपनी काय राहील जास्त प्रॉफिटेबल. कंपनी ए चं बघा, मार्केट व्हॅल्यू किती आहे 80, प्रॉफिट किती झालाय 16. 100 वर किती कॅल्क्युलेट करायचे आपल्याला, एक्स. काय केलं पुढे, 16 इंटू 100 एक्स इंटू 80. 16 इंटू 100 1600 आलं. 80 इकडे मल्टिप्लाय, इकडे 0 0 गेट कॅन्सल, 8 दुने 16 आणि हा एक 0. कंपनी ए चा रेट ऑफ रिटर्न किती आला आपला 20%. तसंच कोणाचा कॅल्क्युलेट करायचा आता, बी चा. बी मध्ये बघा रेट ऑफ मार्केट व्हॅल्यू किती आहे 120, लिहू नका अजून इकडचा. पर्सेंटेज किती आहे 20. 100 वर आपण कन्सिडर करू वाय. क्रॉस मल्टिप्लाय परत 20 मल्टिप्लाय 100 वाय मल्टिप्लाय 120.